नमस्कार मंडळी, नोकरी आला केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टाफ नर्स यासारखी या ठिकाणी पदभरती करण्यात येणार आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात आणि फॉर्म कसा भरला जातो हे या ठिकाणी पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, की नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत राष्ट्रीय विभाग जिल्हा परिषद अकोलामध्ये या ठिकाणी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण नियोजन अकोलामध्ये या ठिकाणी पदभरती करण्यात येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म सदर या ठिकाणी टपालाद्वारे किंवा प्रत्यक्षात या ठिकाणी फॉर्म द्यायचा आहे. यामध्ये पोस्ट असणार आहेत. पहिली एकच पोस्ट आहे, स्टाफ नर्स पोस्ट असणार आहे. शैक्षणिक JNM किंवा BSc नर्सिंग. पदसंख्या मित्रांनो 40 असणार आहेत. वेतन असणार आहेत 20,000 रुपये पे स्केल असणार आहेत. यासाठी मित्रांनो मुख्यालय असणार आहेत. PHC, RH, SDH आणि WH या ठिकाणी तुमची पोस्टिंग असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण जागा असणार आहेत. SC साठी फिमेल 2, ST फिमेल 2, VJNT फिमेल 1, NTB फिमेल 1, NTC फिमेल 1, NTD फिमेल 2, SBC फिमेल 1, OBC 8. यामध्ये मेल 1, फिमेल 7, SBC साठी एकूण 13, मेल 2, फिमेल 11, EWS साठी एकूण 5, मेल 1, फिमेल 4 आणि ओपनसाठी फिमेल 4 रेंज पदभरती असणार आहेत. यामध्ये काही सूचना आहेत. यामध्ये उपरोक्त विषयानुसार या ठिकाणी वर्गामध्ये कोणत्या वर्गामध्ये अर्ज करायचे असल्यास तसे फॉर्मवर या ठिकाणी स्पष्ट नमूद करायचं आहे. त्याचबरोबर पदभरती जाहिरात व अर्जाची नमुना जिल्हा संख्येसह akola.zp.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. यामध्ये जी पदभरती असणार आहे त्या ठिकाणी राज्य शासनाची पदभरती ही निवड कंत्राटी स्वरूपात असणार आहेत. त्यानंतर तुमच्या ठिकाणी जी पेमेंट असणार आहेत या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने असून यामध्ये जर तुमच्या ठिकाणी जी परमनंट पदाची जाहिरात आली तुमच्या ठिकाणी विचारात घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुमची या ठिकाणी पदाची गरजेप्रमाणे बदलण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाचे वेतन हे एकत्रित मानधन असल्यामुळे या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर पदभरती या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य यांच्या मान्यतेने या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला कोणते एक्झाम न देता तुमच्या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये मुलाखत असणार आहेत आणि शैक्षणिक डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. यामध्ये जी पदभरती असणार आहेत ती 11 मध्ये 29 दिवसासाठी असणार आहेत. यासाठी 500 रुपयाची ठिकाणी स्टॅम्प पेपरवरती करारनामा सुद्धा तुम्हाला तयार करायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फॉर्मवरती फॉर्म 13/6/2025 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी भवन या ठिकाणी अकोलामध्ये या ठिकाणी स्वतः किंवा या ठिकाणी टपालाद्वारे या ठिकाणी पाठवायचं आहे. पाठवत असताना A4 तुम्हाला या ठिकाणी कागदावरती फॉर्म लिहायचा आहे आणि नमुन्यामध्ये स्वतःचं माहिती, शैक्षणिक माहिती, शाळा दाखला, जन्म दाखला, कास्ट सगळे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे. त्याचबरोबर काही लेडीज या ठिकाणी नावामध्ये बदल असले तर या ठिकाणी गॅझेट सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. यामध्ये मित्र तुम्हाला काहीमध्ये या ठिकाणी उमेदवारांना जात प्रवर्ग न भरल्यास किंवा या ठिकाणी जी इनकम्प्लीट माहिती असल्यास तुमच्या या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उपरोक्त भरतीची या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी akola.zp.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फी असणार आहेत. खुला प्रवर्गासाठी 150 आहे, कास्टसाठी 100 रुपये डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट मित्रांनो तुम्हाला डिस्ट्रिक्ट इन हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला यांच्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला खाली माहिती नाकारण्यात येतील. यामध्ये विविध पात्रता धारण न करणारे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड असणार आहेत. विविध नमुन्यात नसलेले किंवा योग्य रीतीने अप्लाय न केलेलेच विद्यार्थी तुम्ही बाहेर जाऊ शकता. यामध्ये मित्रांनो जी पदभरती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणते एक्झाम देता तुमच्या ठिकाणी पदभरती असणार यातील जी गुणांकन पद्धत असणार आहेत यामध्ये क्वालिफाईड एक्झाम असणार आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 50च्या प्रमाणे या ठिकाणी 100% असल्यास तुम्हाला या ठिकाणी 50 मार्क असणार आहेत. म्हणजे 100 गुणिले 50 भागिले 100 असे 30 मार्क्स असणार आहेत. त्यासाठी 50 गुण असणार आहेत. त्याचबरोबर पदासाठी आवश्यक माहिती असणार आहे. त्याचबरोबर अधिक मुक्त गुण यामध्ये तुम्हाला अधिक गुणाच्या 20% प्रमाणात असणार आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला 20 मार्क असणार आहेत आणि अनुभवासाठी प्रत्येक वर्षासाठी 600 मिळतात 30 गुणाची अशी 100 गुण तुमच्या ठिकाणी एकत्र करून तुमच्या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग लावणार आहेत. ज्यामध्ये तुमच्या शॉर्ट लिस्टिंगमध्ये नाव आलं तर तुमच्या ठिकाणी थेट इंटरव्ह्यू तुमच्या ठिकाणी असणार आहे. ओके, तर मित्रांनो आता आपण कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उद्यासाला फोटो चिटकवायचा आहे. यामध्ये तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. ज्यामध्ये मराठीचं नाव इंग्रजीमध्ये नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर उमेदवारांचा संपूर्ण पत्ता, पिनकोड लिहायचा आहे. ब्रह्मदोरी आणि मेल आय डी लिहायचा आहे. जन्मतारीख
आणि 5/7/2025 रोजी तुमचं वय, वर्ष, महिना लिहायचं आहे. DD क्रमांक लिहायचा आहे, रक्कम आणि दिनांक लिहायचा आहे. जातीचा प्रवर्ग, यामध्ये जातीचा प्रवर्ग संक्षिप्त सोबत तुम्हाला जोडायचा आहे, म्हणजे फोटोकॉपी जोडायची आहेत आणि पोटजात लिहायचे आहेत. तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये अप्लाय केला अशी टिकमार्क तुम्हाला करायचे आहेत. उदाहरणार्थ ओपन असेल किंवा कास्ट असेल तर या ठिकाणी टिकमार्क करा. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता कोणत्या त्याचं अनुक्रमांक, परीक्षेचं नाव, मंडळ विद्यापीठाचे नाव, वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर पदासाठी अर्हता या ठिकाणी तुम्हाला फोटोकॉपी सुद्धा जोडायची. त्याचबरोबर तुम्हाला भाषा रजिस्ट्रेशन काउन्सिल रजिस्ट्रेशन असणार आहेत. यामध्ये रजिस्ट्रेशन असेल तर येस करा, त्याचा रजिस्टर नंबर जोडायचा आहे. अनुभव असल्याचा या ठिकाणी अनुभव क्रमांक लिहायचा आहे. संस्थेचे पत्ता, नाव लिहायचे, नावसुद्धा लिहायचे. शासकीय किंवा खाजगी आहे, कधीपासून कधीपर्यंत आणि एकूण वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी संबंधित या ठिकाणी फॉर्ममध्ये जोडायचा आहे. त्याचबरोबर अर्जासोबत काही साक्षांकित प्रतिसुद्धा जोडायचे आहेत. यामध्ये 1 नंबरला कोणतं डॉक्युमेंट, 2 नंबरला कोणतं, 3 नंबर कोणतं, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे कोणत्या सिरियलला कोणतं डॉक्युमेंट जोडलं असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. उदाहरणाची स्वाक्षरी आणि नाव सुद्धा लिहायचं आहे. यामध्ये एक प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे. त्यामध्ये श्री श्रीमती कुमारी तुमचं नाव, श्री श्रीमती यांचा मुलगा मुलगी जे काय असलं तेच लिहायचं आहे. वय, वर्षे, राहणार, यामध्ये तुम्ही जाहीर करतो की सिलेक्ट करा. त्याचबरोबर कोणी कोणत्या पदासाठी अप्लाय केला, त्यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते, तुम्हाला किती मुलं आहेत त्याचा आकडा आणि या ठिकाणी दिनांक सुद्धा लिहायचं. यामध्ये ठिकाण, दिनांक लिहायचे, स्वाक्षरी आणि लिहून देण्याचे नाव तुम्हाला लिहायचं आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही आरोग्य विभाग अकोला ZDP मध्ये या ठिकाणी पदवरती व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.